ओके चलो. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. आणि खूप 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 तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे डे 2 मध्ये, विजन बोर्ड डे 2 साठी. आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आहेच, आणि पुन्हा सेकंड डे पर्यंत आपण पोहोचलो, त्याच्यासाठी स्वतःला पुन्हा कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे. ओके, आपण नेक्स्ट स्टेप पर्यंत आलेलो आहोत. तर होप सो सगळ्यांना आता आपण जे बेसिक शिकलो, आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन बघितली किंवा बेसिक कन्सेप्ट बघितल्या, त्या सगळ्या कळाल्या असतील. काही डाऊट असतील तर ठेवा बाजूला, आपण मग ते नंतर बघूया. फक्त लिहून ठेवा याच्यामध्ये तुमच्या डायरी पेपरवरती, कारण मग आता जर घेतले तर वेळ होऊन जाईल. तर आपण फास्ट मूव्ह ऑन होऊया. ओके, तर आज आपण फक्त ऐकायचं नाही, आज आपल्याला प्रॅक्टिस, फील आणि क्रिएट. ओके, तर बघूया आपण पुढे. तर असं आपण फक्त शिकणार नाही. ओके, तर आज आपण फक्त शिकणार नाही, आज आपण खरंच विजन बोर्ड बनवणार आहात. खूप जणांना वाटलं असेल की कालच बनवायचं आहे, तर नाही, आज आपण बनवणार आहोत. आज आपल्याकडे विजन बोर्ड असणार आहे ऍट द एंड ऑफ दिस सेशन. ओके, तर कालचा दिवस फक्त अंडरस्टँडिंगचा होता, आजचा दिवस आपल्याला डुईंग प्लस फिलिंग प्लस क्रिएटिंग. ओके, कारण डायरेक्ट जर तुम्ही रॅन्डम विजन बोर्ड बनवला तर तेवढी तुम्हाला दिशा मिळणार नाही, तेवढं क्लिअर होणार नाही गोष्टी. त्याच्यामुळे आज कालचा पूर्ण सेशन आपण ते समजण्यावरती घालवला, आणि आज आपल्याला ते नॉलेज वापरून डुईंग, फिलिंग आणि क्रिएटिंग ह्या गोष्टी करायच्या आहेत. आज इमॅजिनेशनला फुल परमिशन. आज आपण काही इमॅजिन करू शकतो त्या सेक्शन मध्ये. ओके, तर राईट रॉंग असं काही नसतं, कारण इमॅजिनेशनला आपण सांगू नाही शकत की हे रॉंग आहे का. आपल्या डोळ्यासमोर काही इमॅजिन होऊ शकतं, त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. परफेक्ट नाही, पर्सनल हवा आपल्याला. एकदम परफेक्टच लाईफ किंवा परफेक्टच गोल असं पाहिजे असं नाही. पर्सनल हवं, की ज्याचा खरंच आपल्याला उपयोग होणार आहे किंवा ते आपण करू शकणार आहे, ते आपल्या लाईफशी रिलेटेड आहे, असं आपल्याला गोल बघायचा आहे. मग टुडे सेशनचा फ्लो जस्ट थोडक्यात सांगते, कारण मीटिंग मध्ये मध्ये एंड होते, कुठेतरी 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले की सगळा टाइम हे होतं. तर सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये आपण पहिला 20 मिनिट क्लिअर आणि रिलॅक्स माइंड आणि इमोशन रेडी करायचं आपल्याला. 6 लाईफ कॅटेगरीजवर क्लॅरिटी, अफर्मेशन घेणारे आणि व्हिज्युअलायझेशन थोडंसं प्रत्येक कॅटेगरीवर. म्हणजे तुम्हाला जेव्हा फोटो लावायचे ना, तेव्हा क्लिअर होईल की इथे मला हा फोटो लावायचा आहे, किंवा आता जरी तुमच्याकडे प्रिंट आउट नसेल तर तुम्हाला आणखी अपडेट करताना क्लिअर होत जाईल. ओके, प्रत्येक एरिया. नेक्स्ट 20 मिनिट मध्ये आपण ऍक्च्युअल विजन बोर्ड, म्हणजे त्या इमेजेस आपण तुमच्याकडे आहे ना सगळ्यांकडे रेडी, ते विचारलंच नाही मी कोणाला, कोणाकोणाकडे आहे कोणाकोणाकडे नाही आहे. असणार येस 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 टाक. येस फॉर शीप, येस फॉर काय किंवा वाई, येस येस टाक. येस, रुचिताकडे आहे. जाऊन आणले का? तुझं वर्किंग होते ना, जाऊन आणलेस पण तू. गुड. यस, हो हो, आणले आणले. व्हेरी गुड व्हेरी गुड. ऍक्शन टेकर. रुपालीकडे नाहीये. बाकीचे लावण्या ताई, सुवर्णा टाकलं. येस, सुवर्णाकडे आहे. प्रतीक्षा, तेजल नाहीये. नाहीये नाहीये. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला मेसेज टाकला होता की, कारण आपल्याला ना प्रॅक्टिकली विजन बोर्ड जेव्हा आज काहीतरी सुरुवात व्हायला पाहिजे. तुमचं ऍटलीस्ट एक तरी इमेज त्या विजन बोर्डवर जेव्हा जाईल ना, तुमचं तिथे श्री गणेश झालेला असं, आणि मग तुम्ही तिथे उद्या किंवा नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी तुमच्या वॉलवरती तो असेल. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण अफर्मेशन मेडिटेशन तर तुम्ही करू शकता, किंवा पुढे काय कसं लावायचं कुठे लावायचं ते समजून घ्या. नंतर मग प्रिंटआउट घेतली आहे ना, प्रिंटआउट तर घेतली आहे ना तुम्ही. ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. मोहनो, हा. तर आपल्याला
नेक्स्ट 20 मिनिट मध्ये मी सांगितले की आपल्याला बोर्ड बनवायचा, कुठे इमेज कुठे कोणती लावायची, कोणत्या सेक्शन मध्ये, त्याच्या खाली कसे वर्ड्स यायला पाहिजे आणि फिल कसं करायचं ते आपण नंतर डेमो मध्ये बघू. तर इम्पॉर्टंट क्लॅरिटीसाठी जर सेशन 40 मिनिट मध्ये नाही झाला पहिल्या 40 मिनिट मध्ये, कारण तो ऑटोमॅटिक बंद होतो, त्याच्यामुळे आपण थांबणार आहोत, पुढे कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. कारण आपल्याला पटकन, मी तर पटकन स्लाइड पुढे पुढे करून वाचून तुम्हाला सांगू शकते आणि डायरेक्ट आपण विजन बोर्ड वरती जाऊ शकतो की हे कट करा, इथे लावा, पण नाही. आपल्याला तो वर्षभरासाठी बनवायचा, 12 महिन्यासाठी बनवायचा, त्याच्यामुळे आपल्याला आज एक्स्ट्रा टाइम काढायचा आहे, ते समजूनच करायचं आहे. प्रत्येक स्टेप वरती थोडासा वेळ देऊन विचार करूनच पुढे जायचं आहे. ओके, त्याच्यामुळे 40 मिनिटं होत आहे, टाइम होतोय, हा विचार करू नका. आज हा टाइम स्वतःसाठी आहे, लक्षात ठेवा. शॉर्ट ब्रेक होईल आफ्टर 40 मिनिट, ब्रेक नंतर पुन्हा सेशन आपण कंटिन्यू करू. आज आपण स्वप्नांना भावना देऊया. अरे आपले स्वप्न पळत आहेत इकडे तिकडे. तर आज स्वप्नांना भावना द्यायची आपल्याला. आपण म्हणतो ना की जी फ्रिक्वेन्सी कुठून तयार होते, जर तुमच्या स्वप्नांना जर भावना असेल, तुम्हाला त्या इमोशन आणि आयडेंटिटी, हे हे म्हणजे व्हायब्रेशन तयार होते, हे फ्रिक्वेन्सी तयार होते. तर आपल्याला ती फ्रिक्वेन्सी आपल्यामध्ये आणायची, आपल्याला त्या भावना तयार कराव्या लागतील, त्या भावना द्याव्या लागतील. तर आपण काल बघितलं की विजन पाहिलं आपण, त्यात फिलिंग्स प्लस बिलीफ आणि थोडीशी आज मजा ऍड करणार. मजा म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणार आहे. तर विजन बोर्ड आधी ही तयारी कशासाठी करायची बाबा? खूप खूप झालंय बाबा, ह्या पटकन पुढे जातच नाही, काय एवढं सगळं प्रवचन देतात किंवा काय, कोणाला काही वाटू शकतं. तर डायरेक्ट इमेजेस लावल्या तर विजन शालो राहतो, म्हणजे सुपरफिशियल राहतो, तो आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जातच नाही. तो पूर्ण व्हायला खूप अडथळे येतील, समजणारच नाही, गोष्टी क्लिअर होणारच नाही, कोणत्या कधी करायच्या, स्टेप बाय स्टेप कसं जायचं. त्याच्यामुळे हा सगळा खटाटोप चाललाय, हे सगळ्या गोष्टी समजून आपण पुढे चाललोय. कारण जोपर्यंत इनसाइड अलाइनमेंट होत नाही, तोपर्यंत आउटसाइड क्रिएशनच होत नाही. म्हणजेच फ्रिक्वेन्सी आपल्याला अलाइन करायची युनिव्हर्सच्या फ्रिक्वेन्सी सोबत. मग त्या फ्रिक्वेन्सी येण्यासाठी आपल्याला आधी आपल्या भावना क्लिअर करायच्या आहेत, आपले इमोशन क्लिअर करायचे आहे, इमोशन मॅच करायचे आहेत. ओके, तर आता आपण 2 मिनिटाचा एक गेम घेऊया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहे, कॅमेरा ऑन करा. केला कॅमेरा ऑन? येस मॅम. ओके, गुड. कॅमेरा ऑन करून आपल्याला काय व्हिज्युअलाइज करायचं आहे? स्क्रीनवर दिसतंय. स्वतःला 1 वर्षानंतर बघायचंय आणि पहिला शब्द जो मनात येईल ना, तो चॅट मध्ये टाकायचंय. दॅट वर्ड इज युअर इनर डिझायर. म्हणजे आपण सकाळपासून लिस्ट लावतोय, बघतोय, पण आता आपल्याला ऍक्च्युअल तुमच्या डोळ्यासमोर जे काही येणार आहे, ते तुमची फर्स्ट ॲटमोस्ट डिझायर असणार आहे, जी तुम्हाला खरंच खूप मनापासून, बाकीच्यात असणार आहे, तुमची फर्स्ट प्रायोरिटीवर असणार आहे ना, ती तुमची डिझायर म्हणजे कोणती? जी तुम्हाला डोळे बंद करून दिसणार आहे. केली सगळ्यांनी डोळे बंद? प्रत्येकाला काय काय दिसलंय ते चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. नसेल दिसत वेळ घ्या, पण व्हिज्युअलाइज करा. बेबी इन माय आर्म्स. वाव, खूप छान डिझायर. आणि युनिव्हर्स लवकरात लवकर फुलफिल करेल. ब्लेसिंग, सेंडिंग ब्लेसिंग. रुपाली पाटील, कॉन्फिडंट मॉम, प्राऊड मॉम. खूप छान वाटते मला पण तुमचं. गुड हेल्थ, प्रेग्नन्सी, धनश्री, प्राऊड मॉम, कॉन्फिडंट वुमन, शीतल सुन, कम्प्लीट फॅमिली अँड हॅपी फॅमिली. यस, सगळ्यांचे विश कम्प्लीट होणारे युनिव्हर्स ऐकतात. मी पण तुमच्यासाठी ब्लेसिंग प्रे करणार आहे, प्रत्येकाच्या विश साठी. माय न्यू ऍक्टिव्ह अँड ब्लॅक कलर. वाव, लवकरात लवकर पूर्ण होईल. खूप छान, खूप छान. म्हणजे तुमच्या प्रायोरिटीवर टॉप मोस्ट किंवा वरती कोणत्या आहेत, त्यावरती आल्या आहेत सगळ्यांच्या. बाकीचे, बाकीच्यांनी व्हिज्युअलाइज नाही केलं, बाकीच्यांचे कन्फ्युज स्टेट मध्ये आहे का?
थांबणार आहे, पुढे जाणार नाहीये. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी. अनुराधा पाटील, आय गॉट जॉब इन बँक, व्हेरी नाईस. बेबी इन आर्म्स, तेजल. लवकरात लवकर सगळ्यांचे हा सगळ्यात छान छान विशेष पूर्ण हो. अजून बाकीच्यांना पॉसिबल नसेल तर ठीक आहे, असेल तर फास्ट टाका. ओके. माझे टेंडर मला मिळावे. ओके. मिळत तुम्हाला पण मिळेल, सगळ्यांना सगळं मिळणार आहे या वर्षी सगळ्यांना. आणि आपण सगळ्यांनी आता जे आहेत ना, सगळ्यांनी ना असं मनातल्या मनात सेंडिंग ब्लेसिंग करा. म्हणजे ना, आपण त्या ब्लेसिंग युनिव्हर्सला पाठवतोय. जेव्हा आपण दुसऱ्यांना ब्लेसिंग देणार ना, तर आपल्याला पण रिटर्न मध्ये तुम्ही आज एक ब्लेसिंग देणार, तुमच्याकडे 2 ब्लेसिंग येणार आहे. सगळ्यांनी मनापासून विश करा की प्रत्येकाची विश जे काय आहे सगळ्यांची लवकरात लवकर पूर्ण हो. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो हॅपीनेस असणार आहे ना, तो फील करायचा आहे. जसं आपली विश पूर्ण झाल्यावर आपल्याला जे हॅपी वाटतं ना, तसं दुसऱ्यांची विश पूर्ण झाल्यावर पण आपल्याला हॅपी वाटलं पाहिजे. ओके. तर थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी कॅमेरे ऑन केले. शेअर आहे ना स्क्रीन? हो आहे आहे. ओके. दॅट व्हॉट इज युअर इनर डिझायर. आता तुमची जी इनर सगळ्यांना कळालं, क्लिअर झालं तुमची इनर डिझायर काय आहे या वर्षी विजन बोर्ड मध्ये. एक एक तर एक डिझायर तर क्लिअर झाली. आता तुम्हाला त्यालाच फोकस करायचं आहे. ओके. फिल्टर झालं सगळं. आता आपल्याला प्रत्येक कॅटेगरीवरती जायचंय. फर्स्ट कॅटेगरी आहे विजन बोर्ड मधली, किंवा फर्स्ट एरिया जो आहे हेल्थ आणि वेलबिंग. आपलं शरीर, ऊर्जा आणि शांत मन. आता आता पण तुम्ही डोळे बंद करून मी जे अफर्मेशन वाचणार आहे ना, ते माझ्या मागे म्हणायचे. ओके. आणि ते डोळे बंद असतानाच पुढचं व्हिज्युअलाइज करायचं. म्हणजे तुम्हाला पूर्ण 6 एरिया व्हिज्युअलायझेशन प्लस अफर्मेशन होणार आहे. शॉर्ट टाईपचं मेडिटेशन किंवा थोडं मोठं मेडिटेशन पण होऊ शकतं. पण तुम्ही प्रत्येक एरियामध्ये थोडं तरी पर्सेंट मध्ये तरी तिथे जाणार आहे, पोहोचणार आहे. ओके. हम्म. तर आपलं अफर्मेशन आहे हेल्थ आणि वेलबिंगचं. माझं शरीर निरोगी, शांत आणि ऊर्जेने भरलेलं आहे. मी माझ्या शरीराचं प्रेमाने ऐकते. माझं मन शांत आहे आणि श्वास स्थिर आहे. आता व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुम्ही रोज जेव्हा सकाळी उठणार आहे ना, स्वतःला सकाळी एकदम फ्रेश आणि हसत उठताना व्हिज्युअलाइज करा. तुम्ही रोज जे आता 2026 सुरू होणार आहे ना, रोज खूप एका छान ऊर्जेने उठताय. तुम्हाला खूप फ्रेश वाटत वाटत आहे आणि तुम्ही खूप स्माइल करत आहात. आणि आता 3 डीप ब्रीथ घ्या. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. आता छातीवर हात ठेवून बोलायचंय. थँक यू बॉडी, थँक यू माय बॉडी. ओके. डोळे बंद असतील तर बंदच ठेवा. आपण पुढच्या एरियावरती जातोय, मनी आणि अबंडन्स. सेकंड एरिया आहे मनी आणि अबंडन्स. मग याच्यावरचे अफर्मेशन मी वाचते आहे, ते तुम्ही माझ्या मागे रिपीट करा. ओके. पैसा सहजतेने माझ्या आयुष्यात येतो. पैसा सहजतेने माझ्या आयुष्यात येत आहे. मी अबंडन्स साठी ओपन आहे. मी अबंडन्स साठी ओपन आहे. माझ्या गरजा आणि इच्छा पूर्ण होत आहे. माझ्या गरजा आणि इच्छा पूर्ण होत आहे. आता कंटिन्युएशन मध्ये व्हिज्युअलाइज करायचे. काय? तुमच्या फोनवरती ना एकदम असं मेसेज येतो, की तो होते तुमचा फोन आणि त्याच्यावरती मनी रिसीव्ह असे काहीतरी अमाऊंट आहे आणि ती रिसीव्ह होतीये. कुठेतरी कोणाला दिलेली असू शकते किंवा तुमचं एखादं काम झालेलं असेल, त्याचं आली नसेल अमाऊंट, एकदम रिसीव्ह झालेला तुमचा मोबाईल असा फोन ते मेसेज दिसतोय आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर कशी स्माइल येते, असं पटकन पैसे आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी स्माइल आली आहे मला बघायची. माझं काहीतरी झालंय, मला सगळ्यांचे चेहरे बघायचे आहे. सगळ्यांनी व्हिडिओ बंद ठेवले आहे. ठीक आहे. इट्स ओके. तुमची स्माइल तुमच्यासोबत प्रामाणिक असेल, आलीच असेल असं मला वाटतं. ठीक आहे.
दिसली दिसली, मला स्माइल दिसली. तुमची स्माइल बघून मला पण स्माइल, मला पण छान फील झालं. ठीक आहे, आता थर्ड एरिया आहे फॅमिली आणि रिलेशनशिप, नाती, प्रेम आणि आधार. त्या रिलेटेड अफर्मेशन काय, तर माझ्या आयुष्यात प्रेमळ नाती आहे. माझ्या आयुष्यात प्रेमळ नाती आहेत. माझ्या घरात शांतता आणि समजूत आहे. माझ्या घरात शांतता आणि समजूत आहे. मी प्रेम देणारी आणि स्वीकारणारी आहे. मी प्रेम देणारी आणि स्वीकारणारी आहे. आता व्हिज्युअलाइज करा, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला ना खूप शांत वाटतं, तिच्यासोबत हसत बोलताना स्वतःला बघायचं आहे. मनात त्या व्यक्तीस म्हणायचं आहे, थँक यू फॉर बीइंग पार्ट ऑफ माय लाईफ. अशी एखादी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते की ती आपल्याला खूप छान वाटते, तिच्यासोबत आपण सगळं काही शेअर करू शकतो, काहीच लपत नाही किंवा तिला बोलताना विचार करावासा वाटत नाही किंवा छान वाटतं, आपल्याला खूप मस्त वाटतं. अशा व्यक्तीला इमॅजिन करायचं आहे आणि त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं त्या व्यक्तीला. ओके, आता आपली पर्सनल ग्रोथ बघायची आपल्याला. तुम्ही सगळं व्हिज्युअलाइज करतायत. ओके, आणि हे सगळं 2026 मध्ये तुमचं सगळं होणार आहे असंच व्हिज्युअलाइज करायचं, किंवा होणार आहे म्हणण्यापेक्षा, सॉरी माय मिस्टेक, होणार आहे नाही, हे सगळं झालं आहे. ओके, हे घडलं आहे. आत्मविश्वास, शिकणं आणि बदल. पर्सनल ग्रोथ मध्ये काय येतं, आत्मविश्वास, शिकणं आणि बदल. तर याच्यामध्ये अफर्मेशन वाचते आहे, मी दररोज एक चांगली व्यक्ती बनत आहे. मी दररोज एक चांगली व्यक्ती बनत आहे. मला शिकायला आणि वाढायला आवडतं. मला शिकायला आणि वाढायला आवडतं. मी माझ्यावर विश्वास ठेवते. मी माझ्यावर विश्वास ठेवते. तेच आता आपल्याला व्हिज्युअलाइज काय करायचंय, की 1 वर्षानंतर आपण कसं असणार आहे. पर्सनल ग्रोथ मध्ये बेसिक गोष्ट आपण कॉन्फिडंट असणं, खूप कॉन्फिडंट असेल तरच आपण सगळ्या गोष्टी अचीव्ह करणार आहे. तर तुम्ही स्वतःला कॉन्फिडंट आणि शांत, समाधानी, आनंदी असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. जेव्हा तुमची पर्सनल ग्रोथ होणार आहे, तर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये येणार आहे. सेकंड एरिया, करिअर आणि पर्पज. तुमचं जे काही करिअर आहे, तुमचं काम, तुमची ओळख आणि तुमचा जो काही पर्पज आहे, तर त्याच्या रिलेटेड अफर्मेशन, माझं काम मला समाधान देतं. तुम्ही जे काही काम करता, मग तुमची काही ओळख असतो, तुमचं घरचं काम, ऑफिसचं काम, कसलंही बिझनेसचं काम, त्या रिलेटेड, माझं काम मला समाधान देतं. माझं टॅलेंट योग्य ठिकाणी वापरलं जातं. माझं टॅलेंट योग्य ठिकाणी वापरलं जातं. मी माझ्या पर्पजकडे चालले आहे. मी माझ्या पर्पजकडे चालले आहे. व्हिज्युअलायझेशन, स्वतःला काम संपल्यावर मनातून म्हणा, मनातून पहा, म्हणजे म्हणताना पाहायचे आजचा दिवस प्रोडक्टिव्ह होता. जे काही दिवसभरात काम करताना तुम्ही असं इमॅजिन करायचं की 2026 मध्ये तुम्हाला कोणतंच काम हेक्टिक वाटणार नाही. तुम्ही जेव्हा झोपायला जा किंवा दिवस संपणार आहे किंवा काम तुमचं होणार आहे ना पूर्ण, तर तेव्हा तुम्ही म्हणणार आहे की आजचा दिवस प्रोडक्टिव्ह होता, आजचा दिवस वर्क होता, हे तुम्ही रोज स्वतःला सांगणार आहे. तर 6 नंबरचा आपला एरिया आहे लाईफस्टाईल आणि एक्सपिरियन्सेस. तर हे लाईफस्टाईल म्हणजे तुमचं ट्रॅव्हल येतं, तुमचे एक्सपिरियन्स, तुमच्या सगळ्या गोष्टी त्याच्या रिलेटेड लाईफस्टाईल मध्ये येतात. तर मग माझं आयुष्य संतुलित आहे. अफर्मेशन, माझं आयुष्य संतुलित आहे. मी आनंदाने अनुभव जगते. तुमचे जे काही एक्सपिरियन्स आहे, बॅड, गुड, ते सगळे तुम्ही आनंदाने जगतायत. ओके, माझ्या लाईफस्टाईल माझ्या मनासारख्या आहे. ज्या काही तुमच्या लाईफस्टाईल आहे त्या तुमच्या मनासारख्या आहे. व्हिज्युअलाइज करायचं की स्वतःला आवडत्या ठिकाणी, मग तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे, एखादं ठिकाण असेल, त्या ठिकाणी स्वतःला इमॅजिन करा आणि तुम्ही तिथे शांत बसलेले आहे, तुम्हाला तिथं कोणीच डिस्टर्ब करत नाही, खूप शांतता आहे. तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता की मला ही शांतता कधी मिळेल, मी एकटी असेल, मी फक्त माझ्या स्वतःसाठी असेल, तिथे कोणीच डिस्टर्ब करणार नसेल, अशा ठिकाणी स्वतःला इमॅजिन करा. आणि तुम्हाला खूप 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 स्वतःसाठीच वेळ मिळालेला आहे. स्वतःवरच तुम्ही काम करत आहे आणि तुम्ही खूप हॅपी आहे. खूप शांतता आहे तुमच्या आजूबाजूला. तुम्ही आतून खूप खूप फील गुड करत आहात. ओके, आता हळूहळू डोळे उघडायचे आहे. तर कसं वाटलं? कोण कोण गेलं होतं तिथे? ह्या 6 एरियांमध्ये कोणता एरिया तुम्हाला खूप जास्त छान वाटला? पटपट 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 सांगायचं आहे किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका.
एकदम छान वाटलं नमिता. थँक्यू सो मच. लाईफस्टाईल. लाईफस्टाईल. ओके. खूप छान असणार आहे तुमची लाईफस्टाईल. तथास्तु. रुचिका लाईफस्टाईल. तथास्तु सगळ्यांना. करिअर. तथास्तु तुमचं पण करिअर एकदम छान सगळ्यांचं होणार आहे. मनी रिलेटेड. ओके. बाकीच्यांना नाही झालं फील एवढं. मला मेसेज नाही आला याचा अर्थ मी समजेल की तुम्ही आपण कुठे चुकतो, आपण 100% दिलेलं नसतं. मग आपण जेव्हा इथपर्यंत पोहोचतो आणि तिथे जर आपल्याला कन्फ्युजन असलं तर एवढं मी व्हिज्युअलाइज आणि अफर्मेशन का घेतलं, कुठलंच कन्फ्युजन नको फोटो स्टिक करताना. रॅन्डमली विजन बोर्ड कालच बनवून झाला असता, पण तुम्ही हा पूर्ण तिथे जाऊन आले, स्वतःला तिथे जाऊन इमॅजिन केले, फील केले प्रत्येक सेक्शन मध्ये, आणि काय हवंय ते क्लिअर झाले. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत घालवलेला वेळ आवडला सुवर्णाला. ओके. अबंडन्स. व्हेरी गुड. छान छान ऍक्टिव्ह आहेत आज सगळेजण. फील छान झालं की नाही एवढं सांगा. छान म्हणजे फिलिंग कशी होती? अनम्यूट करून. छान वाट छान वाटलं. थँक्यू. खूप छान. थँक्यू. छान वाटलं. थँक्यू. आणि नंतर मी ना एक रेकॉर्डेड मेडिटेशन देईल तुम्हाला. आज पॉसिबल नाही होणार, मग ते तुम्ही झोपताना ऐकू शकता, किंवा विजन बोर्डचं रिलेटेड आहे ते मी रेकॉर्ड करून देईल तुम्हाला, म्हणजे ते रिलेट होतं आपलं. ओके. कालचं सेशन मला नाही भेटलं. प्रतीक्षा, आज आपण जे 4 वाजता घेतलंय ना तेच कालचं सेशन होतं. हे अर्धे जण काल होते ना, आज तुम्ही काल नसल्यामुळे आज मी तुमचं 4 वाजता घेतलं. कालचं सेशन म्हणजे आपण जे आधीची बघितलं ना डे 1चं. हा, क्लिअर ना? छान, मस्त वाटलं. वा, सगळेजण खूप ऍक्टिव्ह आहेत. मला पण छान वाटते तुमचा उत्साह बघून, एनर्जी बघून. मानसी लेट जॉईन झाली का? हो ग, जरा बाहेर गेले होते. ओके ओके ओके. आता जॉईन झाली का? हा. ओके ओके, ठीक आहे. चालेल. ज्यांना खूप जण ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा ऑफिस मध्ये आहे त्याच्यामुळे काही त्यांना पॉसिबल नसेल, ठीक आहे. तुम्ही ऐकता आहे, लक्ष द्या. आता आपल्याला एक मी वर्कशीट देणार आहे तुम्हाला, ती फिल करायची. ओके, फिल करा. जर ती पीडीएफ तुमच्या ह्याच्यामध्ये जर खूप छोटीशी, ती आपल्याला काही असं हार्ड नाहीये, ते पण तुम्हाला आणखी एक स्टेप पुढे की तुम्हाला काय काय हवं आहे त्या त्या याच्यामध्ये, म्हणजे कुठेच कन्फ्युजन नको. तर मी जस्ट याच्यावरती पाठवते व्हॉट्सअपवरती. 5 मिनिटामध्ये ती भरायची आहे आपल्याला. फक्त टिक टिक करायचे आहे, एक एक लाईन लिहायची आहे. खूप इझी आहे. ओके. कुणाला जॉईन होण्यासाठी प्रॉब्लेम आलाय का? अनुराधा झाली का जॉईन? झाली होते. तुम्हाला जर ही वर्कशीट नाही तुमच्या याच्यामध्ये झाली ना एडिट, जर नाही करता आली ना, एक पेज या साईडला 1 नंबर टाका, त्याच्या बाजूला जे जे तुम्ही टिक केलेले आहे ना फर्स्ट सेकंड, तसं लिहू शकता. हे आपल्याला कुणाला दाखवायचे नाही, कुठे सबमिट करायचे नाही, हे तुमच्या स्वतःच्या रिअलायझेशन साठी आहे. मी ग्रुपवर पाठवली आहे आपल्या विजन बोर्ड. आली? दिसते सगळ्यांना? हो हो, आले. ते तिथे समोर आहे. हो. 5 किती झाले आता? 7:45 झालेत ना? तर तुम्हाला जो ब्रेक येणार आहे त्याच्यामध्ये भरता, पण थोडस आपल्याला पुढे जायचं आहे ना, बनवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला क्लिअर होणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, करा. ओके, चालेल, तसं करतो. नको, ब्रेक करा मध्ये करा. घे.
नाही नाही, म्हणजे तुम्हाला ब्रेक मध्ये नको, आताच वाचा. मग ब्रेक मध्ये वाटल्यास तुमच्या ज्या कटआउट असेल ना, कट केलेलं नसेल प्रिंटआउट, कट करा. सगळं मटेरियल इकडे तिकडे असेल तर ते आणा. ओके. खूप जणांनी मला वाटतं प्रिंटआउट आणले असतील, कट बाकी असतील करायचं. आणि छोटासाच आहे. वर्कशीट छोटीशी आहे. होतीये का एडिट? हो, सेव्ह ॲज करा, मग एडिट होईल ती. मी इथे ओपन करून दाखवते, वाटल्यास तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तसं तुमच्या ह्याच्यात पण दिसत असेल मला. काय काय नाही, नाही आता वर्कशीट दिली. मी तुम्हाला सांगत होते आणि माझं म्यूट होतं, कोणी सांगायचं. ओके. तर मी इथपर्यंत आले होते की
आपल्याला रिलेशनशिप मध्ये काय हवंय, आपल्याला पीस हवाय, अंडरस्टँडिंग हवंय, लव्ह हवाय, रिस्पेक्ट हवाय. तर रिलेशनशिप लिहा, त्याच्या पुढे काय करा, वर्ड लिहा, लव्ह, रिस्पेक्ट, काय जे असेल हवं असेल तुम्हाला. मग त्याच्या रिलेटेड अफर्मेशन, आय गिव्ह अँड रिसीव्ह लव्ह इझिली, आय फील इमोशनली सेफ. ओके, हे अफर्मेशन. आणि मग वन रिलेशनशिप आय एम ग्रेटफुल फॉर, असं एक रिलेशनशिप तुमच्या आयुष्यातलं की ज्यासाठी तुम्ही खरंच खूप ग्रेटफुल आहात, ते तिथे लिहायचं आहे. ओके, करिअर वर्ड लिहा आणि त्याच्या समोर हे जे आहे, माय आयडियल वर्क लाईफ फील लाईक. मग तुमचं जे वर्क आहे त्याच्यामुळे तुम्ही कसं फील करता, मिनिंगफुल, काम, एक्साइटिंग, स्टेबल. करिअरच्या पुढे लिहा फिलिंग, जे जे असेल, काम असेल, एक्साइटिंग असेल, स्टेबल असेल, काय जे असेल ते वर्ड तुम्ही तिथे लिहा. त्याचा रिलेटेड अफर्मेशन, माय वर्क गिव्हज मी सॅटिस्फॅक्शन, आय एम ग्रोईंग प्रोफेशनली. तुम्हाला जे वाटतं ते दोन्ही सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर एक असले असेल तर एक पण. मग वन स्ट्रेंथ आय ब्रिंग टू माय वर्क, तुमची अशी कोणती स्ट्रेंथ आहे तुम्ही त्या कामामध्ये आणलेली आहे. ओके, मग पर्सनल ग्रोथ पुढचा, द व्हर्जन ऑफ मी आय एम बिकमिंग, तुमचं व्हर्जन काय तुम्हाला बनायचं आहे. मग ते व्हर्जन तुम्हाला तिथे लिहायचं आहे समोर. आणि त्याचं रिलेटेड, आय ट्रस्ट माय सेल्फ अफर्मेशन, आय एम ग्रोविंग एव्हरी डे. एकदमच चेंज होणार नाही, आपण थोडं 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 ग्रो होणार आहे. तर आय एम ग्रोईंग एव्हरी डे. आणि वन फिअर, आय एम रेडी टू आउटग्रो, आपली एक जी भीती आहे ती आपल्याला बाहेर काढून टाकायची. ओके, लाईफस्टाईल अँड एक्सपिरियन्सेस, माय अच्छा, आयडिया. हे दोन दोन अफर्मेशन घ्यायचे आहेत का? हा नाही, तुम्हाला हे तिथे ते याच्यामध्ये कन्वर्ट केलं ना तेव्हा ते झाले. तुम्ही ते दोन्ही पण घेऊ शकता अफर्मेशन. तुम्ही आता तुमच्याकडेच राहणार आहे ना ही पीडीएफ, तुमच्याकडे ती सेव्ह असणार आहे, तुम्ही स्क्रीन. ते समोर बॉक्स, हा ते हा हा, ते ना बॉक्स आले हा तर ते हा दोन नाही, एकच आहे का? हा हा, ते दोन नाही, म्हणजे ते टिक करण्यासाठी वरच्या आला ना, खाली पण सिलेक्ट झाले ते. तर तुम्ही दोन्ही पण वापरू शकता, त्याच्यापैकी तुम्हाला एक बेस्ट वाटत अच्छा. असेल ना ते पण घेऊ शकता, असं हे नाहीये. आणि ते ब्लँक झालंय ते चुकून झालंय का ताई? खाली ब्लँक लाईन आहे ती. नाही नाही, तिथे आपल्याला लिहायचंय वन सेंटेन्स. आता तिथे बघ, वन फिअर आय एम रेडी टू आउटग्रो, तुमची अशी कोणती भीती, प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असतं ना काहीतरी, की हा हे मला याची भीती वाटते. तर नसेल तर वेल अँड गुड, असं कोणीच नसतं, काहीतरी वाटतं प्रत्येकाला. तर ती शोधून काढायची आपल्याला आणि मग ती तिथे लिहायची आहे आपल्याला, की ती मला आता माझ्या आयुष्यातून काढायची किंवा कमी करायची, किंवा मी रेडी आहे ती काढण्यासाठी. ओके ओके. त्या लाईन मध्ये आपल्याला सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. ओके, ताई लाईफस्टाईल. नंतर पाठवलं तर चालेल का? कारण हो हो, एडिट कसं नाही, करणार? मला पाठवायचं नाहीये, तुमच्या सेल्फ एक्झामिनेशन साठी ओके आहे. ओके मला काही, आपल्याला ओके कंपॅरिझन करायचं नाहीये, आपल्याला मार्क नाही याच्यामध्ये, काहीच नाहीये. हे तुम्हाला क्लिअर ओके. होणार आहे. आता इतकं आपण डीपली गेलो असतो का प्रत्येक याच्यामध्ये, आपण फक्त फोटो लावून मोकळं झालो असतो, मग कन्फ्युजन राहिलंच असतं. मग आज त्या एरियामध्ये नेमकं एक्झॅक्ट शेवटला काय येणार आहे आपल्याला, आपण हे सगळं फिल्टर आउट करून आपल्याला जे पाहिजे ना तेच वरती आणणार आहे. ओके, त्याच्यामुळे हे सगळं करतोय आपण. तर मग पुढे काय, वन अफर्मेशन, लाईफस्टाईलचं तुम्हाला, माय आयडियल लाईफस्टाईल इन्क्लूड काय काय असणार आहे. तुमच्याकडे टाइम असणार आहे लाईफस्टाईल मध्ये, तुमच्याकडे जॉय असणार आहे, तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे, बॅलन्स करणार आहे, पीस करणार. मग हे तुम्ही पाचही घेऊ शकता किंवा याच्यातले तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, मग याच्या रिलेटेड अफर्मेशन, माय लाईफस्टाईल सपोर्ट्स माय हॅपीनेस, कारण आपली लाईफस्टाईल जी काही असणार आहे ते आपल्या हॅपीनेसला सपोर्ट करणार आहे. असं नाही की आपली लाईफस्टाईल कशी आहे आणि त्याच्यामुळे आपण सॅड होणार आहे, असं नाही. तुमची लाईफस्टाईल असणार आहे त्याने तुम्हाला हॅपीनेसच मिळणार आहे. आय एन्जॉय माय डेली लाईफ. ओके, मग स्मॉल जॉय आय चूज डेली, जो जॉय तुम्ही तो लिहा तिथे, जो तुम्ही रोज चूज करणार आहे की तुम्हाला हा, मग तो काही असू शकतो. मग तुमची सकाळचा चहा असू शकतो, किंवा एखादी रेसिपी असू शकतो, किंवा अजून काय, तुमच्या मुलांना एखादं नवीन काही शिकवणं असू शकतं की ज्याच्यात तुम्हाला आनंद मिळतो, असं एखादं स्पेसिफिक लिहा तिथे, की त्याच्याने तुम्हाला मग रोज मंदिरात जाणं असू शकतं, असं काहीही असू शकतं. व्हिडिओ बनवणं असू शकतो, फोटो काढणं असू शकतो, असं जो जॉय त्याच्याने तुम्हाला खरंच, जी गोष्ट त्याच्याने खरंच तुम्हाला खूप आनंदी वाटणार ही पण लिहायची. ओके, आणि फायनल इंटेन्शन काय असणार आहे आपलं, वन लाईन दॅट डिस्क्राईब माय लाईफ व्हर्जन, दॅट इज ग्रॅटिट्यूड. टुडे आय एम ग्रेटफुल फॉर, आपण ज्याच्यासाठी ग्रेटफुल आहे ते आपल्याला लिहायचं आहे. ओके, तर आता आपण इथे ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण, ती जी लाईन आहे ना त्याच्यामध्ये काय लिहायचंय, म्हणजे ती जी ब्लँक लाईन दिली त्याच्यामध्ये काय लिहायचंय? ते खालचं ते दिलंय ना, वन स्मॉल जॉय आय चूज डेली ना, तर तो जॉय आपल्याला त्या लाईन मध्ये लिहायचा. तुम्ही रोज काय चूज करणार आहे, तुम्ही कुठपर्यंत आले आता.